सांगा नांदेड हे जे कार्यक्रम होता आज माझे मित्र नवनीलाल सिंग जागीरदार गेल्या 17 वर्षापासून संस्कार शिबिराचं आयोजन करतात आणि अत्यंत ह्याची गरज आहे समाजाला आणि गेल्या 17 वर्षापासून करतात सोशल काम करतात कसल्याही प्रकारचा सरकारचा निधी नाही आपली जबाबदारी म्हणून आज समाजाला ज्या संस्काराची गरज आहे चांगल्या नागरिकाची गरज आहे त्यांना 3 दिवसाचं ट्रेनिंग देतात ज्या ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट मान्यवर आहेत त्यांना बोलून घेऊन पालकाला आणि विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांचाच मित्र आमचेच बँकेचे डायरेक्टर आहेत सहकार मर्शी झाल्यामुळं मंत्री झाल्यामुळं माझाही सत्कार करायचा त्यांनी निमंत्रित केलं आणि ह्या 2 कामाच्या निमित्ताने मी इथं आलेलो आहे। साहेब किरीट सोमय्या यांनी भुंग्याच्या विरोधात आंदोलन केले खरं तर ते भाजपाचे नेते आहेत म्हणजे सत्ताधारी नेत्यांनाच आंदोलन करावं लागतं असं काही नाही आहे असं काय करायची गरज नाही कोर्टाने मागे सांगितलेलं आहे सगळ्याला आत्ताच मी सांगितलं की नियमाचं पालन आपण करावं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे सगळे कायद्यानं राज्य चालत नाही मानसिकताच माणसाची बदलली पाहिजे की मी काम करत असताना मी गाडी चालवत असताना मला काही करत असताना माझा त्रास दुसऱ्याला होणार नाही ही खबरदारी आपण घ्यायची आहे मग असे अनेक पक्षामध्ये काही लोक असतात 4-2 बीडमध्ये एका सरपंचानं एका वकील महिलेला बेदम मारहाण केली बीडमध्ये सातत्यानं असं घटना घडतात पालकमंत्री अजितदादा आहेत ते काय असेल मला त्याच्याबद्दल माहिती नाही आणि असं होत असेल तर आम्हाला समाजाला जागृती करावं लागेल असं करता येणार नाही साहेब बीडमध्ये काल कार्यक्रम होता धस आणि मुंडे एकाच व्यासपीठावर येणार होते पण सार्वजनिक कार्यक्रमात मुंडे खूप टाळत आहेत यायला काय कारण वाटत आहे आपल्याला वाटतंय आधी तुम्ही समजून घ्या त्यांची तब्येत ठीक नाही त्यांना पॅरालिसिस झालाय बोलताही नाही गेले डोळे देखील वाकडे झाले आपण दुसरंच बघतो हां काय कारण नाही आता आमच्या मिटिंगला वगैरे मुंबईला घेतात ना म्हणजे फॅशन शो मध्ये पण दिसले होते मुंडे साहेब जवळ असेल जवळच्या माणसाने तुमच्यासारखा आग्रह केला असेल मुंडे साहेब तुम्ही हिरो आहात तुम्ही या आम्हाला बरं वाटतंय गेले असते साहेब हातगावचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी पालकमंत्री अतुल सावेंना पत्र लिहिले तुम्ही विरोधकांना निधी वाटप करताय आणि तुम्ही नांदेडमध्ये आल्यानंतर तुमचा आम्ही निषेध करणार आहोत बघा कसं आहे ज्यांना पक्षामध्ये आहे त्यांनी पक्षाचे जे काही धोरण आहेत मी इथं आलो आहे माझे अध्यक्ष इथं आहेत मी आल्यावर मी इथं माझं कर्तव्य आहे हे काही सांगून येत नाही कार्यकर्त्यामधून जर माणूस नेता झाला तर कार्यकर्त्याचं दुःख नेत्याला कळतंय मी आता ते आमच्या अध्यक्षाला सांगितलं की मी नांदेडमध्ये उलालोय ह्या कार्यक्रमाला तो का ते बिचार येऊन थांबलेत काय दुसऱ्या विषयात अनुषंगाने मुखेडचे भाजपाचे आमदार तुषार राठोड यांनी जे आहे ते पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्यांनी 725 कोटी रुपयाचा निधी परस्पर जे आहे ते मंजूर केलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्या स्थगितीला स्थगित दिली चुकीचं झालं असतं तर दिले असतील मुख्यमंत्र्यांनी मात्र कुठेतरी भाजप आमदार तक्रारीवरून मंत्र्यांना धक्का पाहायला मिळतो मुख्यमंत्र्यांना तसं नाही आहे कुठं तर चुकी झालं असेल तर मुख्यमंत्र्याला अधिकार आहे थांबवायचा स्थगित द्यायचा दुरुस्त करून घ्या म्हणायचा अधिकार आहे चला रणजित कासलेचं 10 लाख रुपये ईव्हीएम साठी दिले होते असा आरोप त्यांनी केलेला आहे मला माहिती त्याला माहित नाही ते उत्तर मी देतो